नागपूर येथील एका मंचावर धीरेंद्र शास्त्रींनी एक वक्तव्य केलेलं होतं। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून त्यांनी समर्थ रामदासांचा उल्लेख केला। या प्रकाराची राज्यभरात चांगलीच चर्चा झाली। त्यानंतर शिवाजी महाराजांचे नेमके गुरु कोण अशी चर्चा एक जी होती ती महाराष्ट्रात रंगलेली पाहायला मिळाली। याच दरम्यान 29 तारखेला अमरावती जिल्ह्यातील वलगाव या ठिकाणी एक लग्न झालं। त्या लग्नाची पत्रिका जी आहे ती आपण पाहत आहोत आणि या ठिकाणी एका बाजूला आमचे प्रेरणास्थान म्हणून शेरे मैसूर टिपू सुलतान यांचा उल्लेख केला गेला आहे आणि एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा उल्लेख आहे। यावेळी उल्लेख करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय गुरु याकूब शाह असा या पत्रिकेमध्ये उल्लेख आहे आणि ही पत्रिका ज्यांच्या लग्नाची होती त्यांचे बंधू माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात। काय सांगाल नेमकं या पत्रिकेत तुम्ही प्रेरणास्थान म्हणून जे लिहिलेलं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे पत्रिकामध्ये आम्ही जे प्रेरणास्थान म्हणून लिहिलेलं आहे ते लोक खरंच तर आपल्या देशासाठी एक प्रेरणाच आहे। त्यांनी म्हणजे आपल्या देशभरासाठी एक म्हणजे राजपाटाची लढाई लढलेली आहे, पण आपले इंग्रजांसोबतही त्यांची फार मोठी लढाई लढली त्या लोकांनी। आणि शिवाजी महाराजांनी दर्गेसाठी सुद्धा दान केलं आणि टिपू सुलतान जे आहे त्यांनी काही मंदिरमध्ये म्हणजे काही सारं त्यांचं योगदान राहिलेलं आहे। आणि शिवाजी महाराजांचे जे राजकीय गुरु आहे ते याकूब शाह होते, हे इतिहासमध्ये स्पष्ट आहे। आणि टिपू सुलतानचे जे धार्मिक गुरु आहेत ते राजकीय गुरु आहेत ते पूर्णय्या पंडित होते, तेही इतिहासमध्ये स्पष्ट आहे। आणि लोक याच्यावर टीका करणारच आहे, कारण की आजचं जे वातावरण आहे आपल्या हे देशाचा ते आजकाल लई म्हणजे फक्त आपल्या धर्माला जातीला कसं विभाजन करून मतं घेता येईल त्यांच्याकडे त्यांचं लक्ष आहे। आणि आम्ही तो सर्व धर्म समभावाले लोक आहे। आम्ही बाईटसुद्धा मुस्लिम असून मराठीमध्ये बाईट देतो। आमची म्हणजे आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये राहतो आणि आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्ही मराठी भाषेचा सुद्धा आदर करतो। आम्ही नेहमी एकतेचा संदेश देतो, नेहमी संवाद अभियानचा प्रोग्राम आम्ही राबवतो आणि असेच आम्ही कामं करत राहू, हेच आमचा उद्देश आहे। आमचा फक्त जोडण्याचा उद्देश आहे, तोडण्याचा नाही, फक्त हेच। आपल्यासोबत त्यांच्या घरातले जे ज्येष्ठ सदस्य आहेत ते सुद्धा आहेत। एक सोशल मीडियावर टीका होत आहे की तुम्ही टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करताय, अशा प्रकारची टीका होते। आम्ही दोघांनाही प्रेरणास्थान दाखवलेलं आहे, टीका कोणाचीही केलेली नाही आहे। आणि जे लोक टीका करत आहेत त्यांना इतिहास माहीत नाही असं माझं म्हणणं आहे। कारण की टिपू सुलतान यांचे राजकीय गुरु जे आहे ते पूर्णय्या पंडित होते, त्या पुस्तकातही आहे। आणि यांचेही जे गुरु आहे याच्या अगोदरसुद्धा आम्ही एक अशी पत्रिका छापली होती, त्याच्यामध्ये फक्त शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान होते। आम्ही लिहिलेलं होतं की आमचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचं अष्टप्रधान मंडळ, त्याच्यात 8 जे नाव होते ते सर्व मॉमेडन लोकांचे होते। त्यांचा तोफखान्याचा प्रमुख जे आहे ते इब्राहिम खान, सर्व त्याच्यात असे तोफखान्याचा प्रमुख त्यांचा एकमेव वकील काजी हैदर, त्यांचा सरसेनापती नूर खान, असे सर्व 8 लोकांचे नाव होते। तेव्हाही काही लोकांनी टीका केलेलीच होती। टीका करणारे नेहमी टीका करत असतात, पण आम्ही जे आहे ते एकतेचा, शांततेचा आणि अखंडतेचा आम्ही प्रोग्राम राबवत असतो आणि नेहमी आम्ही हा संदेश देऊ। अशी चर्चा सुरू आहे की टिपू सुलतान जे होते ते क्रूर होते, त्यांनी अनेक मंदिरे पाडली, हिंदूंवर अत्याचार केला, त्यांचा तुम्ही या पत्रिकेमध्ये उल्लेख केला आहे। हे जे सांगतात त्यांना पूर्ण इतिहास माहीतच नाही आहे। असं जर असतं, तुम्हाला सांगतो ना की हे जेवढेही युद्ध झाले किंवा लढाई झाली या लोकांची, ते फक्त राजपाटसाठी झालेली आहे, जातपातसाठी नाही। आणि आजच्या या लोकांनी जे टीका करतात ना, त्यांनी ते नफरतसाठी, आपसामध्ये मतभेदभाव यासाठी हे सर्व करत आहे। आम्ही तो प्रयत्न त्यांचं हाणून पाडू अशी आमची पूर्ण टीम आहे। आमच्यासोबत हिंदू लोकसुद्धा आहेत, मी एकटा नाही। माझी जेव्हाही पत्रिका असते आम्ही दोघं-तिघं मिळून आम्ही बसत असतो। आमचे जे लहान भाऊ आहे मनोज भाऊ अंबळकर हे माझ्यासोबत असतात आणि मी नेहमी अशीच पत्रिका छापणार आहे, याच्या पुढे सुद्धा छापा। नक्कीच त्यांचं असं मत आहे की याच्या पुढे सुद्धा आम्ही जो वेगवेगळा इतिहास आहे तो या पत्रिकेच्या माध्यमातून आम्ही पुढे सुद्धा मांडत राहू। माझ्यासोबत बोलण्यासाठी याच विषयावर मनोज भाऊ अंबळकर आहेत। भाऊ, एकूणच त्यांनी जे काही सांगितलं की अष्टप्रधान मंडळाचा विषय असेल किंवा ह्या पत्रिकेचा विषय असेल, याबाबत तुम्हाला काय वाटतं? असा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा मोडून तोडून मांडण्याचा प्रयत्न चालू आहे।
का जेणेकरून महाराष्ट्राचं वातावरण, देशाचं वातावरण खराब कसं व्हावं. वातावरण खराब करायला काही वेळ लागत नाही, कारण थोडंसं चुकीचं बोललं तरी वातावरण खराब होते. पण सत्य मांडायला अभ्यास करावा लागतो, वाचन करावं लागते. आणि त्या सत्य इतिहास मांडताना शिवरायांचा जो इतिहास आपण वाचतो, आता शिवरायांवर सध्या फॅट चालू आहे, सध्या शिवरायांवर टीका करण्याची, शिवरायांना शिव्या देण्याची, शिवरायांचा अपमान करण्याची, शिवरायांचा अवमान करण्याची ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे, यात कुठले तरी तुम्हाला मुस्लिम दिसून राहिले का? यात जे काही लोक दिसून राहिले ते मनुवादी आणि ब्राह्मणवादी लोक करून राहिले. त्याला कारण काय आहे? का म्हणून शिवाजी महाराजांचा राग करण्याचा चालू आहे? त्याला कारणच एक आहे की शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास हा बहुजन समाजापर्यंत पोहोचू नये. विशेषतः करून ज्या मुस्लिम समाजाला प्रेरणा मिळाली त्या मुसलमानापर्यंत सुद्धा हा इतिहास पोहोचू नये याची काळजी घेण्यासाठी वारंवार शिवाजी महाराजाला कंडम करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात चालू आहे. विषय राहिला पत्रिकेचा, ती ही पत्रिका काय आम्ही पहिल्यांदा छापलेली नाही. वलगावातल्या मुस्लिम समाजात अनिसबाई मिर्झा यांच्याकडच्या मुलीचं लग्न झालं, अफसरबाई कुरेशीकडलं लग्न झालं, आज यांच्याकडलं लग्न आहे, ज्या लग्नाची आपण चर्चा करतो आहे. या सर्व लग्नात आम्ही या पत्रिका का छापतो? त्याला कारण असं आहे की हिंदू मुस्लिम भाईचारा यातून कायम होतो. आणि राहिला प्रश्न टिपू सुलतानचा, आणि तुम्ही मगाशी अनिसबाईला प्रश्न केला का तुलना, शिवाजी महाराजांची टिपू सुलतानची तुलना नाही, कारण त्यांचा काळच एक नाही, ती तुलना होऊ शकत नाही, आम्ही तुलना करायची नाही, कारण हा इंग्रजाचा काळ आणि तो मोगलांचा काळ, अशी परिस्थिती आहे. पण प्रश्न असा आहे की याकूबशाह बाबांचा जो विषय नेहमी आता अझरबाई बोलले, ते याकूबशाह बाबांचा जो विषय आहे, तर शिवाजी महाराजांचे जे वडील होते शहाजीराजे, शाह हा शब्द सरासरी हिंदू या नावात कुठं सापडत नाही. शाह हा शब्द त्या नावात का सापडला? तर मी तर सरळ म्हणतो का याकूबशाह बाबांना खरे प्रेरणास्थान कोणी मानत होते? ते शहाजीच मानत होते. आणि शहाजी मानत असल्यामुळे शिवाजी महाराजसुद्धा मानायला लागले आणि याकूबशाह बाबांचं मार्गदर्शन घ्यायला लागले. शिवाजी महाराजांचे काही एक गुरु होते अशातला प्रकार नाही आहे. आणि शिवाजी महाराज काही गुरु परंपरेतून आलेले काही महापुरुष नव्हते, स्वयंभू होते. त्यामुळे शिवाजी महाराजांना स्पेशल कोणता गुरु थोपावा, जसे आज ब्राह्मणवादी लोक थोपून राहिले, असा थोपण्याचा उद्देश यातून मुळीच नाही. उद्देश हा आहे की याकूबशाह बाबांचं सुद्धा मार्गदर्शन घ्यायचे, तर तुकाराम महाराजसुद्धा मार्गदर्शन घ्यायचे. आणि या मार्गदर्शनातून आध्यात्मिक आणि सामाजिक क्रांती शिवाजी महाराजांनी घडवून आणली. आणि तीच क्रांती हिंदू मुस्लिम सर्व तरुणांपर्यंत, येणाऱ्या पिढींपर्यंत पोचली पाहिजे. कारण येणाऱ्या पिढींना इतिहास वाचणे कमी आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जास्त असल्याकारणाने येणाऱ्या पिढीला डिस्टर्ब करणे, त्यांना चुकीच्या मार्गाने पाठवणे आणि त्यातून दंगली घडवणे, वातावरण खराब करणे, असा प्रकार जो महाराष्ट्रात चालू आहे, त्यातून चांगला आणि सुंदर संदेश दोन्ही समाजापर्यंत जावा, हाच उद्देश या लग्नाच्या पत्रिकेचा होता. ज्या लग्नावर आपण खर्च करून राहिलो, इतक्या मोठ्या पंक्तावळ्या करून राहिलो, त्यातून एक मार्गदर्शनसुद्धा चांगलं झालं पाहिजे, त्यातून एक समाजकार्य घडलं पाहिजे, हाच मेन उद्देश या लग्न पत्रिकेचा आहे. एकूणच हिंदू मुस्लिम एकता जी आहे, एकमेव उद्देश जो आहे तो या पत्रिकेचा असं त्यांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी वलगावचे सरपंचसुद्धा आहेत. भाऊ, एकूण या पत्रिकेबद्दल, ह्या वादाबद्दल काय सांगा? हे जे लग्नाची जे पत्रिका काढली, ह्या पत्रिकेचा एकमेव खरा उद्देश हाच होता की बुवा या गावात, या राज्यात, या देशात एक सर्वांप्रती बंधुभाव, प्रेम निर्माण झालं पाहिजे, यासाठीच ही पत्रिका छापली. आणि या पत्रिकेचा आदर्श हिंदूंनी घेतला पाहिजे, मुसलमानांनी घेतला पाहिजे, हाच खरा उदात्त हेतू यांच्या मनात होता आणि त्यानुसारच यांनी ही पत्रिका छापली. आता लग्न करत असताना या ठिकाणी लग्नामध्ये, या लग्नापासून तर रिसेप्शनपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त हिंदू या लग्नात होते आणि मुस्लिम कमी होते. हेच या परिवाराचा उद्देश होता की बा आपल्या माध्यमातून हे जे हिंदू मुस्लिम हे सर्व आपण भाऊ आहोत आणि भाईचाऱ्यासारखे राहिलो पाहिजे, हाच असा एक उदात्त हेतू यांच्या मनामध्ये होता. म्हणून यांनी ही पत्रिका छापली. एक आदर्श घडवून आणण्यासाठीच ही पत्रिका छापली. एकूणच जो आहे तो हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश द्यायचा, हाच या पत्रिकेमागचा मूळ हेतू होता, असं यांचं म्हणणं आहे. तुम्हाला या प्रतिक्रियेबद्दल आणि पत्रिकेबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. कॅमेरा पर्सन योगेश स्वामी, अवकाश बोरसे, लोकमत.com, अमरावती.